तर आज सकाळी लवकर जाऊन तिकीट काढून आलो, कारण आज होती चंद्रकांत चषकची फायनल मॅच पीटीएम विरुद्ध खंडोबा. भरपूर दिवस झाले आपल्या मॅचची ब्लॉक पडले नव्हते, कारण काही दिवस तब्येत बरी नव्हती म्हणून मॅचला गेलो नव्हतो. भरपूर दिवसानंतर फुटबॉलचा ब्लॉक करणार होतो. आज फायनल मॅच म्हणणार 3:30 वाजता जाऊन बसलेलो. दोन्ही टीमा ग्राउंड वर आल्या आणि मित्रांनो पाण्याची बाटली पण आणून दिलेली. राष्ट्रगीत झाल्यानंतर दोन्ही टीमांचे फोटोशूट झाल्याने मॅचला सुरुवात झाली. त्यापासूनच खंडोबा तालमीचे अटॅकवर अटॅक पडतच होते. त्यात खंडोबा तालमीचा पब्लिकचा पण दंगा सुरू होता आणि इकडे पीटीएमचे पण अटॅक पडत होते आणि फिनिश काय होत नव्हते. पुढच्याच पीटीएमच्या कॉर्नर किक वर पोल वाजला. इकडून काय वाटलं गोल बसली काय, तोपर्यंतच खंडोबा तालमीला पण फ्री किक मिळाली, ती पण पोल वाजली. हाफ मध्ये स्कोर होता 0-0. नगरसेवक सत्यजित जाधव यांचा वाढदिवस. लगेचच दुसऱ्या हाफला पण सुरुवात झाली. सेकंड हाफच्या सुरुवातीलाच खंडोबा तालमीचा गोंधळ चाच मिस झाला आणि इथे किरकोळ वादावादी झाली. लगेचच पुढच्याच अटॅक मध्ये पीटीएम ला पहिल्या गोलची नोंद करत स्कोर 1-0 असाच केला. पीटीएमचं पब्लिक दंगा करायला ऐकतच नव्हतं आणि इथं खंडोबा तालमीचे प्रयत्न सुरू होते गोल फेडण्यासाठी. शेवटची 5 मिनिटं ॲडेड टाइम दिले होते, तरी पण खंडोबा तालमीचे प्रयत्न सुरूच होते गोल फेडण्यासाठी. खरं मॅचच्या शेवटी 1-0 स्कोर राखत पीटीएमने चंद्रकांत चषकवर नाव कोरलं. इकडे पीटीएमच्या पब्लिकचं सेलिब्रेशन सुरूच होतं आणि आज मॅचच्या शेवटी खेळाडू उट्टी पण दिसली. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जाता जाता तुमच्या बॉल तेवढं फॉलो करा.